Hello, dear student. Today's topic Earth gravitational force. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. Will the velocity of stone thrown vertically upward remain constant or will it change with time? जर समजा आपण एखादा दगड घेतला आणि तो दगड जो वरती फेकला तो एका ठराविक अंतरावर जाऊन थांबतो आणि त्याची जे वेलोसिटी आहे ती चेंज होते, बरोबर. हा प्रश्न विचारण्यात आला. चेंज का होते असा प्रश्न विचारण्यात आला. हाऊ विल इट चेंज, हा चेंज का होतो, कसा होतो. वाय डझंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम, का तो दगड वरती जातच राहत नाही, खाली का येतो तो. वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग सर्टन हाईट, एका ठराविक अंतरावर जाऊन तो खाली का येतो. व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन, आणि एका विशिष्ट उंचीवरच तो का जातो. द अर्थ अट्रॅक्ट्स, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुढच्या पॅसेजमध्ये मिळणार आहेत. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. बघा, आपल्याला माहित आहे की अर्थ एव्हरी ऑब्जेक्टला तिच्याजवळ अट्रॅक्ट करत असते आणि तिची जे अट्रॅक्शन पॉवर असते ती कुठे असते, सेंटरला असते. म्हणून सेंटर ऑफ मास अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर, म्हणून तिचं सगळं जे काही शक्ती आहे ती कुठे आहे, सेंटरला. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून प्रत्येक वस्तूची जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल ही कोणावर अवलंबून असेल, तर अर्थच्या सेंटरवर अवलंबून असेल. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. म्हणूनच प्रत्येक वस्तू एका ठराविक अंतरावर जाऊन परत खाली येते आणि ती पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षली जाते. Similarly, when we throw a stone vertically upward, त्याचप्रमाणे आपण एखादा जर दगड उंचावर फेकला, this force tries to pull it down and reduce its velocity. तेव्हा अर्थची ग्रॅव्हिटी त्याचा जो काही वेलोसिटी असेल ती रिड्यूस करते आणि त्याला खाली ओढते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड pull, the velocity becomes zero after while. कालांतराने एका ठराविक अंतरावर त्याची वेलोसिटी काय होऊन जाते, झिरो होऊन जाते. द पुल कंटिन्यूज टू बी एक्सटेंडेड अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आणि एका ठराविक अंतरावर गेल्यानंतर ते काय होतं, खाली येऊन जाते. जर तुम्हाला हा टॉपिक समजला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. यूज युअर ब्रेन पॉवर, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. न्यूटनच्या नियमानुसार प्रत्येक वस्तू एकमेकांना आकर्षित करत असते. Thus, if the earth attracts an apple towards itself, जर अर्थ ॲपलला स्वतःकडे आकर्षित करत असेल, the apple also attracts the earth towards itself with the same force. तर मग ॲपल सुद्धा अर्थला अट्रॅक्ट करत असेल त्याच वेळेस. Why then does the apple fall towards the earth? पण ॲपलच खाली का पडतं. But the earth does not move towards the apple. पण पृथ्वी मात्र ॲपलकडे सरकत नाही, असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. The gravitational force due to the earth also acts on the moon because of which it revolves around the sun, around the earth. बघा,
जशा प्रकारे मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो आणि मून अर्थच्या भोवती फिरत असतो, सिमिलरली सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. त्याच प्रकारचे कंडिशन आर्टिफिशियल सॅटेलाइट्सच्या ऑर्बिटिंगमध्ये पण होत असते. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ. द अर्थ अट्रॅक्ट्स फ्रॉम टुवर्ड्स itself, but unlike the falling apple, अर्थ सुद्धा या आर्टिफिशियल सॅटेलाइटला किंवा मूनला या सगळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते आणि ते म्हणूनच एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतात. नाहीतर तेही ॲपल सारखे अर्थवर पडले असते. दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. वाय? ते अर्थवर का पडत नाहीत मग? This is because of the velocity of the moon and satellites along their orbits. आता मून आणि इतर सॅटेलाइट जे आहेत त्यांचं जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्येच त्यांचं काय असते? वेलोसिटी असते. इफ दिस वेलोसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. जर त्यांच्यामध्ये एक वेलोसिटी नसती, वेग नसता ऑर्बिटमध्ये फिरण्याचा, तर इतर सॅटेलाइट आणि मून सुद्धा अर्थवर पडले असते.